हाय, मी मृण्मयी अवचट. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं माझ्याकडे एक इक्कतचं कापड होतं ब्लॅक कलरमध्ये आणि त्याच्यापासून मला एक फ्युजन वेअर किंवा वेस्टर्न वेअर करायचं होतं. ते कापड मी घेऊन एक वन पीस ड्रेस तयार केला आहे. तो मी असं मला दाखवते आहे. हे ते ब्लॅक इक्कत कापड होतं, याच्यापासून मी हा एक वन पीस केला आहे. ह्याला ही अशी एक प्लीट दिली आहे. खूप जणी पोटाच्या भागावरती आपण थोडे जाड आहोत अशा कॉन्शियस असतात, म्हणून ह्याला असं खूप फिटिंग न देता हे असे एक बॉक्स प्लीट ठेवले आहे, ज्याच्यानी हा फ्लॉ आपला असेल, हा आपला बॉडीमधला हा जो प्रॉब्लेम असेल तो थोडाफार कवर होऊ शकेल. याला स्टँड कॉलर दिली आहे, म्हणजे थोडंसं याला फॉर्मल सेमी फॉर्मलसारखा लुक येईल. हल्ली एल्बोच्या वरती म्हणजे आपल्या कोपऱ्याच्या वरती एवढ्या भाया घालण्याचा खूप ट्रेंड आहे, तशा या भाया केलेल्या आहेत. आणि ह्याची जी इक्कतची ही जी कापडाची ब्युटी आहे, ह्याला ही उभरून यावी, याला काहीही वेगळं म्हणून ऑर्नामेंटेशन किंवा एम्ब्रॉयडरी केलेलं नाही आहे. फक्त हा एक मी लाल रंग इंट्रोड्यूस केला आहे. ब्लॅक अँड व्हाईटला एक छोटासा आपण रंगाचा कुठला तरी भाग दिला तर तो पीस खूप छान खुलतो. तसा हा मी एक बारीक हे रेड पायपिंगचा एलिमेंट मी याच्यामध्ये ॲड केला आहे आणि इथे ह्या भायांना केलेला आहे. हे जे ब्लॅक प्लेन कापड आहे, हे याच कापडाचा काठ होता, मी तोच वापरला आहे. मागून याला हे असं आडवं आणि उभं असा ह्याचा एक पॅटर्न तयार केला आहे. या पट्ट्या आडव्या ज्या होत्या ह्या इथे योकला लावल्या आहेत आणि उभी ही बॅकला पूर्ण सबंध हे पाठीमागे ही सरळ ठेवली आहे. आणि ह्याला परत हे पायपिंग रेड पायपिंगचा जो आहे तो आपण एक इथे बारीक असा टच दिला आहे. आता तुम्ही वन पीस जर घालत नसाल तर तुम्ही याला कुर्तीसारखं पण वापरू शकता. त्या केसमध्ये तुम्हाला हा जो मी पॅटर्न दिला आहे याच्याऐवजी तुम्ही इथे त्याला स्लिट देऊ शकता आणि लेगिंग बरोबर ह्याला घालू शकता. किंवा तुम्हाला जर पलाझो आता जो ट्रेंड आहे त्याच्यावर पलाझो बरोबर घालायचं असेल, त्याची उंची थोडी अजून मोठी हवी आणि तुम्ही याला ब्लॅक किंवा ग्रे पलाझो बरोबरही घालू शकता. तुम्हाला हा जर शॉर्ट टॉप, तुम्ही जर ट्राउझर्स घालत असाल, जीन्स घालत असाल, तर तुम्ही याची लेंथ छोटी करून हा शॉर्ट टॉपसारखा तुम्ही वापरू शकता. कॉन्सेप्ट हाच आहे की तुम्ही एखादं पारंपरिक इंडियन कापड घेऊन त्याच्यापासून इंडो वेस्टर्न किंवा वेस्टर्न हा एक प्रकार बनवायचा. मग तो शॉर्ट टॉप असो, तो तुमचा पलाझोवरचा लॉंग कुर्ता असो किंवा वन पीस असो, तुमच्या चॉईसप्रमाणे, तुमच्या प्रेफरन्सप्रमाणे अशा कापडांना तुम्ही वेगळे कट्स देऊन आपल्या डेली वॉर्डरोबमध्ये उन्हाळ्यासाठी स्पेशली अशा प्रकारचे पारंपरिक आपले कॉटन कापडाचे प्रकार वापरून आपल्या या डेली वेअरसाठी एक वेगळे असे लुक असलेले हे आयटम्स नक्कीच ॲड करू शकता.